नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 10 दिवसीय लाईव्ह ट्रेनिंग वर्कशॉपच्या 4थ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम, वेलकम, वेलकम. कशा आहात सर? काल आपण थोडासा एक ब्रेक घेतला. सर्वांनी समजूतदारपणा दाखवला, समजून घेतलं. त्या समजुतीबद्दल सर्वांनी जे पेशंट ठेवले त्या सर्वांचं सर्वांचं पुन्हा एकदा सर्वोच्च अभिनंदन करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज आपण रेकी म्हणजे काय, विज्ञानाच्या आधारे आणि माझ्या अनुभवाच्या आधारे रेकी म्हणजे काय आणि रेकी कसं काम करते या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्या अगोदर लिहा, फाडा, जाळा ही प्रॅक्टिस कोणी कोणी केली त्यांनी हात वरती करा. येलो पेज वरती अजूनपर्यंत लिहिलं की नाही? वर्षा पाठक मॅडम, खूप छान रिझल्ट. आज राजश्री धोत्रे मॅडम आहेत का? राजश्री धोत्रे मॅडम, ग्रेट ग्रेट ग्रेट. स्वाती मॅडम नमस्कार. स्वाती मॅडम, रुपाली हेगिस्ते मॅडम नमस्कार. सुषमा कदम मॅडम, पंडित शिंदे सर ग्रेट. रुक्मिणी कदम मॅडम म्हणतात मी लिहिलं, वा वंडरफुल, ग्रेट. स्वाती राऊत मॅडम नमस्कार. वर्षा पाठक मॅडम, खूप छान रिझल्ट. यश प्रसाद पेटकर सर, छान, खूप छान, खूप छान. रेवती भोसले मॅडम, श्रेया सर, ग्रेट ग्रेट. अरव वनवे सर, अरव वनवे नमस्कार सर, नमस्कार. विजया सोमवंशी मॅडम नमस्कार. वंदना वाळवेकर मॅडम नमस्कार. गणेश सर नमस्कार. हडगावकर, हडगावकर सर, हो नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार. सीमा पाटकर मॅडम नमस्कार. अंजली वाघ मॅडम नमस्कार, नमस्कार. प्रतिमा देसाई सर, प्रतिमा देसाई मॅडम आहेत, ओके. देसाई मॅडम नमस्कार. जयश्री कोळकर मॅडम नमस्कार. ज्योत्सना मॅडम नमस्कार. सुविधा सुतार मॅडम नमस्कार. मीनाक्षी मॅडम नमस्कार. कलश कवाडकर, कलश नाही मॅडम, कैलाश कवाडकर मॅडम नमस्कार. नमस्कार, नमस्कार. विजया मॅडम नमस्कार. विजया तेंदळे मॅडम नमस्कार. राजश्री धोत्रे मॅडम नमस्कार मॅडम, खूप छान. राजश्री धोत्रे मॅडमांचा खूप सुंदर मेसेज. मॅडम किती पैसे अडकले ते मेसेज मध्ये न लिहिलं, पण अडकलेले पैसे मिळाले 4थ्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसाची टेक्निक्स केली, खूप सुंदर रिझल्ट आले. मॅडम 50% पैसे पाठवून द्या आता. चला, मजाक करताय? नाही, गरज नाहीये. थँक्यू. राजश्री मॅडम, असं खूप सुंदर रिझल्ट आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. नेक्स्ट लेवल कडे जाऊया, नेक्स्ट लेवल कडे जाऊया. ग्रेट. नयना मॅडम नमस्कार. नयना मॅडम, पंडित सर नमस्कार. अंजली वाघ मॅडम नमस्कार. सीमा पाटकर मॅडम नमस्कार. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. कुणीही रिक्वेस्ट टाकू नका, ओके. मीटिंग क्वेश्चन सरळ चॅट बॉक्स मध्ये लिहा, ओके. रिक्वेस्ट टाकून काहीच उपयोग नाही. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा, ओके. ज्यांनी विश्वास दाखवला, ज्यांनी पेशन्स ठेवले, ज्यांनी समजूतदारपणा दाखवला, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजच्या या सेशनला सुरुवात करूया. आवाज येत नाहीये, तुम्ही तुमचा नेटवर्क चेक करा. बाकीच्यांना येतोय माझा आवाज? येत असेल तर प्लीज हँड करा. येस, ग्रेट, ओके. चल, तर बघणार आहोत आपण. येस, ओके ओके, थँक्यू थँक्यू. योगेश गायकवाड सर, सोनाली मॅडम, हो येतोय, ग्रेट. तर रेकी म्हणजे काय? आज आपण विज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे रेकी म्हणजे काय आपण बघणार आहोत. रेकी कसं काम करते, रेकीच्या पाठीमागचं तत्वज्ञान, रेकीचा काय इतिहास आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, जर इतकी दैवी शक्ती, प्रभावी शक्ती, पॉवरफुल शक्ती जर आपल्यापर्यंत येते तर आपल्याला याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, शक्तिशाली या रेकीचा इतिहास आहे. तर आज आपण या सेशनला सुरुवात करणार आहोत. बघा, सेशनला सुरुवात करण्या अगोदर आजही काहीच हात वरती झाले ज्यांनी प्रॅक्टिस केली. ज्यांनी अजूनही प्रॅक्टिस केली नाही त्यांनी प्रॅक्टिस करा. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतंय जीवन बदललं पाहिजे, जीवन बदललं पाहिजे वाटतंय, समस्या आहे जीवनामध्ये, संघर्ष आहे, संघर्ष लक्षात घ्या संपला पाहिजे. आनंदासाठी संघर्ष असला पाहिजे. लक्षात घ्या, समस्येसाठी संघर्ष नकोय. तुमचं जीवन तुम्ही समस्येसाठी संघर्ष करताय, चुकीच्या गोष्टीला एनर्जी देतायत. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. जीवन नक्की बदलेल.
मी जसं आता सांगितलं ना, राजश्री धोत्रे मॅडमांचं नाव घेतलं असेल, वर्षा पाठक मॅडमांचं नाव घेतलं असेल, केतकी मॅडमांचं नाव घेतलं, प्रसाद पेटकर सरांचं नाव घेतलं, अनेक लोकांचं, रेवती भोसले मॅडम आहे त्यांचं नाव. हे सगळं लक्षात घ्या. प्रॅक्टिस करून हे लोक बाहेर पडतायत. लक्षात घ्या. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. काल जसं जगलात तसं जीवन आज जर जगलात तर जीवन बदलणार नाहीये. लक्षात घ्या. जीवन बदलायचं असेल तर आज आपल्याला बदलावं लागेल. उद्या ऑटोमॅटिक बदलेल. ओके. चला, खऱ्या अर्थाने आज आपण रेकीचं मूलभूत स्वरूप आपण जाणणार आहोत. ओके. जे नव्याने जॉईन झाले त्या सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम, वेलकम, वेलकम. काय आहे रेकी? तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील, सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टी बघितल्या असतील. ओके. रेकी जापानी चिकित्सा पद्धती. चिकित्सा पद्धती उपचार करणारी पद्धती आहे. रेकी हा जापानी प्राचीन शब्द आहे. जापानी प्राचीन शब्द आहे. भारतीय शब्द नाहीये रेकी. रे आणि की या दोन अक्षरांपासून एक शब्द बनलाय रेकी. रे म्हणजे सर्वव्यापी. रेचा अर्थ होतो सर्वव्यापी. की म्हणजे जीवन ऊर्जा. सर्वव्यापी जीवन ऊर्जा. भारतामध्ये हिला सर्वव्यापीच म्हणजे ब्रह्मांडीय ब्रह्मांडीय शक्ती म्हणतात. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वव्यापी सगळ्याच ठिकाणी अस्तित्वात असलेली सर्वव्यापी. की म्हणजे प्राण ऊर्जा, जीवनशक्ती, ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा. भारतामध्ये रेकीला ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा, रेकीच या नावाने ओळखतात, पण त्याचा अर्थ ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा असं होतो. रेकी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातून वाहणारी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा. ओप्पो CPH 2693 नावाने. जय मॅडम आता शिंकला. कॅमेरा सरळ ठेवा मॅडम. ऊर्जा नेहमी सदैव वरून खाली या पद्धतीनेच वाहिली पाहिजे. ओके. तर रेकी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातून वाहणारी दिव्य रेकी ऊर्जा, दिव्य रेकी शक्ती, दिव्य शक्ती. ही ऊर्जा शुद्ध, प्रेमळ, उपचारक्षम म्हणजेच उपचार करणारी दैवी ऊर्जा. ही रेकी ऊर्जा आपण आपलं शरीर, मन आणि आत्मा, शरीर, मन आणि आत्मा, शरीर, मन आणि आत्मा समजतंय. ही रेकी ऊर्जा आपल्या शरीराच्या, मनाच्या आणि आत्म्याच्या उपचारासाठी आपण वापरत असतो. शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी आपण वापरत असतो, यांच्या उपचारासाठी वापरत असतो. लक्षात घ्या. इतकी पवित्र, शुद्ध, प्रेमळ, दैवी ऊर्जा आहे. ही रेकी ऊर्जा जरी आपण या गेल्या 4 दिवसामध्ये जरी आपण हिचा अनुभव घेत असेल, तरी पण या अगोदर ही ऊर्जा तुम्ही सुद्धा अनुभवलेली आहे. आवाज माझ्याकडे आहे, आशुतोष कुमटेकर सर. बाकीच्यांना क्लिअर येतोय आवाज. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी त्यांचा नेटवर्क, त्यांच्या मोबाईलचा आवाज चेक करा. माझा सिस्टम लक्षात घ्या, सकाळपासून हा 7वा सेशन आहे. पहिला सेशन नाहीये, 7वा सेशन आहे. ओके. ऐकूच येत नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही किती मेसेज इथे टाइप केला डिस्टर्बन्स येईल. ओके. तर मेसेजमध्ये लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आवाज कसा वाढेल, तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम चेक करा आणि सेशनवरती लक्ष फोकस करा. ऊर्जा सेशनमध्ये आहे. ओके. आशुतोष कुमटेकर सर. ओके. तर ही ऊर्जा तुम्ही प्रत्येकाने अनुभवलेली आहे. नाही अनुभवली? अनुभवलेली. नाही म्हणताय? येस. कधीतरी डोकं दुखलं असेल? डोकं दुखलं असेल? कोणीतरी डोकं दाबून दिलं, डोकं चेपून दिलं, बरं वाटायला लागलं. रेकी, रेकी. इतकं सहज सोपं आहे का? नाही. पण अनुभवली. ओके. एखादा व्यक्ती मी बघा मी म्हणजे
रेकीचा अनुभव सांगतोय. मी नेहमी सांगतो आहे की नाही, व्हिडिओ ऑन करा, ऊर्जा बदलते. ऊर्जा बदलली, रेकी अनुभवली 4 दिवसामध्ये. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी ऊर्जा अनुभवली. रेकी बदल होतोय. एनर्जी शिफ्ट होते. रेकी. जेव्हा तुम्ही संकटामध्ये असतात, एखाद्या समस्येमध्ये असतात, परमेश्वराचा दावा करतात, परमेश्वराला प्रार्थना करतात, है की नाही? परमेश्वराला प्रार्थना करतात, दावा करतात. आपल्याकडे नवस बोलतो आपण, नवस म्हणजे रेकी. यामध्ये सुद्धा रेकी आहे, ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, दिव्य शक्ती आहे. आता ह्या गोष्टी आपण अनुभवल्यात, पण जपानमध्ये रेकीची पुनर्स्थापना झाली. जपानमध्ये रेकीची पुनर्स्थापना. पुनर्स्थापना शब्द जाणून बुजून वापरतोय. ओके. डॉक्टर मिकाओ उसई सरांनी जपानमध्ये रेकीची पुनर्स्थापना केली. डॉक्टर मिकाओ उसई कोण आहेत? डॉक्टर मिकाओ उसई. कशी त्यांनी रेकीची स्थापना केली किंवा रेकी कशी शोधली? हो ना, सुनंदा मॅडम समजण्यासारखं. तर डॉक्टर मिकाओ उसई सर एका चर्चमध्ये प्रोफेसर होते. चर्चमध्ये प्रोफेसर होते. एक दिवस ते शिकवत होते त्यांच्या मुलांना, त्यांच्या स्टुडंट्सला, त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. एक स्टुडंट उभा राहिला आणि त्या स्टुडंटने डॉक्टर मिकाऊ उसई सरांना एक प्रश्न विचारला. प्रश्न खूप गंभीर होता, लक्षात घ्या. प्रश्न होता, "सर अशी कुठली विद्या आहे, जी हाताच्या स्पर्शाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक लेव्हलचे आजार बरे करते?" अशी कुठली विद्या आहे, जी हाताच्या स्पर्शाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आजार बरे करते? त्या विद्येबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. या प्रश्नाचं डॉक्टर मिकाऊ उसई सरांकडे उत्तर नव्हतं. या प्रश्नाचं डॉक्टर मिकाऊ उसई सरांकडे उत्तर नव्हतं. पण त्यांनी कुठेतरी या विद्येबद्दल कुठेतरी ऐकलं होतं, वाचलं होतं. पण एक्झॅक्ट त्यांना माहीत नव्हतं. त्यानंतर त्यांनी खूप शोध घेतला, खूप शोध घेतला. वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन उच्च स्तरातले जे धर्मगुरू आहेत त्यांच्याकडे, ज्यांना या सगळ्या बाकीच्या काही गोष्टींचं जे नॉलेज आहे, त्या सगळ्या लोकांना ते भेटले. त्यांनी त्या विद्येबद्दल जाणून घेण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण समाधान झालं नाही. त्यानंतर ते भारतामध्ये काशीमध्ये आले. भारताच्या काशीमध्ये आलेत. काशीमध्ये अनेक वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. तिथे सुद्धा त्यांना याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. काहीच माहिती मिळाली नाही. पण हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. स्वस्थ बसू देत नव्हता. कदाचित त्यांचा विद्यार्थी तो प्रश्न विसरून गेला असेल, पण डॉक्टर मिकाऊ उसे सरांना तो प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. शोध अखंड चालू होता. भारतामध्ये काशीमध्ये आल्यानंतर त्यांना या प्रश्नाबद्दल त्यांना उत्तर मिळालं नाही. अपेक्षित असं समाधान झालं नाही. पण त्यांना एक गोष्ट कळाली भारतातल्या काशीमध्ये, आपल्या पवित्र काशी भूमीमध्ये एक गोष्ट त्यांना समजली. जर कुठली विद्या, कुठली शक्ती, कुठली सिद्धी, कुठली दैवी शक्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला करावी लागते तपश्चर्या. जी आपल्या ऋषीमुनी, साधू संतांनी दाखवून दिलेली एक परंपरा आहे. आणि मग ते जपानमध्ये गेलेत. जपानमध्ये गेलेत. जपानमध्ये किरोयामा नावाचं एक गाव आहे. किरोयामा नावाचं एक गाव आहे आणि तिथे एक छोटासा डोंगर, टेकडी आहे. त्या टेकडीचं नाव आहे कुरामा टेकडी. किरोयामा गावामध्ये कुरामा नावाची एक टेकडी आहे. त्या कुरामा नावाच्या टेकडीवरती गेले आणि त्यांनी पुढे तपश्चर्या करण्याचं ठरवलं. तपश्चर्या करण्याचं ठरवलं. अन्न-पाण्याचा त्याग केला. अन्नाचा थेंब नाही, पाण्याचा कण नाही. सॉरी, पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. अन्न-पाण्याचा त्याग, ध्यान साधना करत पुढे त्यांनी 21 दिवस
21 दिवस उपवास केला. अन्न नाही, पाणी नाही. विज्ञानाचं सायन्सचं कोणी स्टुडंट आहे का इथे सायन्स मधून? विज्ञानात हँड करा जर असाल तर. प्रसाद सर अनम्यूट करा सर. सर नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. जर आपण जर काही खाल्लं नाही तर साधारण किती दिवसापर्यंत जगू शकू? सर 7 ते 8 दिवस किंवा त्यापेक्षा मॅक्सिमम 10 दिवस. 10 दिवस जर काही खाल्लं नाही तर. हो. ओके. मॅक्स 20-21 दिवस पण जगू शकतो. तर शरीरातील जर प्रतिक्रिया शक्ती हा जर जास्त असेल तर. ओके. जर पाणीच नाही पिलं तर किती दिवस विना पाण्याचं जगू शकतो? 55-60 दिवस. ओके. ग्रेट. ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू. लक्षात घ्या 55 दिवस एक मॅक्स एक भगतसिंग एकच आहे 55 दिवसांचा उपवास. ओके. प्रसाद सरांनी मान हलवली कदाचित ते उदाहरण त्यांच्या समोर असावं. तेही पण 4 दिवसापेक्षा जास्त दिवस विना पाण्याचं जगू शकत नाही. 4 दिवस जास्तीत जास्त. 21 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. 21 दिवस डॉक्टर मिका उसाई सरांनी ध्यान साधना करत परमेश्वराची साधना केली, उपवास केला आणि 21व्या दिवशी त्यांना तिथेच त्या किरोमा नावाच्या टेकडीवरती नैसर्गिकरित्या पहाटेच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती एक नॅचरली शक्तिपात झाला. शक्तिपात ब्रह्मांडातून युनिव्हर्स मधून आकाशातून एक पांढरा शुभ्र प्रकाश डोक्यावरती आला आणि संपूर्ण शरीरामध्ये सामावून गेला. हाच शक्तिपात आपण सोमवारी संध्याकाळी 4:30 वाजता या सेशन मध्ये घेणार आहोत. त्याशिवाय रेकी काम करत नाही, लक्षात घ्या. ही ऊर्जा आपण सोमवारी संध्याकाळी 4:30 वाजता अनुभवणार आहोत सगळेजण. ओके. तर नैसर्गिकरित्या डॉक्टर मिका उसाई सरांना 21व्या दिवशी पहाटेच्या वेळेला शक्तिपात झाला. आकाशातून एक शुभ्र पांढरा प्रकाश शरीरामध्ये डोक्यात आला आणि शरीरामध्ये प्रवेश केला. काहीतरी मिळालं या आवेशामध्ये. पहाटेच्या वेळेला डॉक्टर मिका उसाई सर ते किरोमा नावाची टेकडी उतरू लागले. आज जपानमध्ये पहाटे म्हणजे पहाटे रात्रीच्या 2:30 वाजता आपल्याकडे आहे की नाही, अनेक लोकांना झोपण्याची वेळ 2:30 वाजता, जपानमध्ये उठण्याची वेळ 2:30 वाजताची. लक्षात घ्या. ती लोक सूर्योदयाला आहे की नाही तयार असतात सूर्योदयासाठी. आपल्याला सूर्योदय कधी होतो माहित नाही. साखर झोपेमध्ये सूर्योदय होऊन गेलेला असतो. ठीक आहे. सूर्यास्ताला खाऊन पिऊन झोपलेले असतात. ठीक आहे. आपल्याला सूर्योदय माहित नाही, सूर्यास्तही माहित नाही. तर जपानमध्ये खूप लवकर सकाळ होते, 2:30 वाजता सकाळ होते. तर डॉक्टर मिका उसाई सर या सकाळच्या वेळेला ती टेकडी उतरू लागले. उतरत असताना वय वर्ष 60 पूर्ण झालेलं, 60 वर्षाची व्यक्ती, 21 दिवसाचा उपवास, शरीरामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही आणि ती टेकडी उतरत असताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला जोराची ठेच लागली. खूप जोराची ठेच लागली. विशेष म्हणजे अंगठ्यातून रक्त सुद्धा वाहू लागलं. 21 दिवसाच्या उपवासानंतर किती जीव कणारला असेल. बघा ना, आपण भाजी कापता कापता जर सुरी थोडीशी बोटावर जर चालली तर कसं होतं? 21 दिवसाचा उपवास विचार करा. 21 दिवस पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही आणि ही ठेच लागली तरी रक्त निघतंय. आणि जसा सहज आपण जसं लागतं ना, तसं जिथे लागतं तिथे हात जातो. तसा सहज त्यांचा हात त्या अंगठ्यातला गेला. त्यांनी पायाचा अंगठा हातामध्ये धरला
आणि थोड्या वेळामध्ये रक्त थांबलं. मिराकल. नाही सर, कसला मिराकल? कुठेही रक्त निघालं, दाबून धरलं तर रक्त थांबतं. हो की नाही? विज्ञानही सांगतंय. पण पायाची ठेच जिथे लागली तिथे फक्त रक्तप्रवाह थांबला नाही, तर त्या पायाच्या अंगठ्याच्या वेदना सुद्धा नाहीशा झाल्या. पायाच्या अंगठ्याच्या वेदना सुद्धा नाहीशा झाल्या. रक्तप्रवाह बंद थांबला. हा त्यांना पहिला चमत्कार झाला. जणू जखम झालीच नाही आणि ते टेकडी उतरू लागले. वय वर्ष 60. हा पहिला चमत्कार. ते टेकडी उतरले, चालून टेकडी उतरले आणि त्यानंतर ते एका ढाब्यावरती थांबले. जपानमध्ये खूप सारे ढाबे असतात. तर ते एका ढाब्यावरती जेवणासाठी थांबले. जेवणासाठी थांबले. आणि त्या ढाब्यावाल्याला, जिथे जेवणासाठी थांबले त्या ढाब्याला पोटभर जेवणाची ऑर्डर दिली. हालांकी प्रसाद सर हे मान्य नाहीये, विज्ञान मान्य नाही करत. 21 दिवसाचा जर उपवास असेल तर तुम्ही पोटभर जेवण एका वेळेला करूच शकत नाही. है की नाही? बरोबर ना? करू शकत नाही. तुम्हाला थोडं थोडं हलकं अन्न, जसं आपल्याकडे भात असेल, है की नाही? थोडं थोडं हलकं अन्न 2-2, 4-4 तासाच्या गॅप नंतर खावं लागतं. कारण पचन क्रिया डिस्टर्ब झालेली असते. एक एक सीप पाणी, एक एक घोट पाणी तुम्हाला 2-2 तासानंतर, 1-1 तासानंतर पाणी प्यावं लागतं. पण डॉक्टर मिकाऊ उसाई सरांनी पोटभर जेवणाची ऑर्डर दिली. विदाऊट साइड इफेक्ट त्यांनी पोटभर जेवण सुद्धा केलं. काहीच इफेक्ट नाही. हा विज्ञानाला दिलेला दुसरा चमत्कार होता. विज्ञानाला दिलेला हा दुसरा चमत्कार होता. डॉक्टर मिकाऊ उसे सरांनी अगदी पोट भरून मनसोक्त, मनमुराद जेवणाचा आस्वाद घेतला. हा दुसरा चमत्कार होता. दुसरा चमत्कार. जेव्हा त्यांनी त्या जेवणाची ऑर्डर दिली, त्या ढाब्यावरती जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येईपर्यंत जो काही काळ होता, त्यामध्ये आणखीन एक घटना घडली. तिथे आणखीन एक घटना घडली. तिथे एक 8-10 वर्षाची एक मुलगी, छोटीशी मुलगी तिथे झोपलेली होती. आता त्या मुलीकडे जर बघितलं, जसं आपण बघा ना, आपणही एखाद्या व्यक्तीला जर बघितलं, तर आपण सहज म्हणतो, "काय रे, बरं नाही काय तुम्हाला?" ठीक आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून आपण सांगू शकतो. तसं ती एक मुलगी तिथे झोपलेली होती. तिला बरं नव्हतं. तापेने फणफणलेली होती. कणकण आलेली होती. डॉक्टर मिकाऊ उसे सरांनी त्या मुलीला बघितलं आणि त्यांच्या अंतर्मनातून एक प्रेरणा झाली, त्या मुलीला बरं कर. त्या मुलीला बरं कर. त्यांनी त्या ढाबा मालकाची परमिशन घेतली. त्या मुलीला काय झालं? त्यांनी सांगितलं, ताप आला, कणारली. परमिशन घेतलं आणि रेकी उपचार करण्यासाठी तयारी केली. त्या मुलीला उठवलं, त्यावेळेला उजव्या गालावरती पूर्ण सूज आलेली होती. त्या मुलीच्या उजव्या गालाला सूज आलेली होती. डॉक्टर मिका उसे सरांनी 5-10 मिनिट तिथे रेकी ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा दिली. 10 मिनिटामध्ये त्या मुलीचा ताप नॉर्मल झाला. ती मुलगी मस्त खेळायला लागली, मनसोक्त उड्या मारायला लागली. जणू काही झालंच नाही. आणि या 10 मिनिटाच्या उपचारादरम्यान डॉक्टर मिका उसे सरांना एक गोष्ट जाणवली. त्या मुलीच्या गालावर जी सूज आलेली होती, ती सूज त्या मुलीची दाढ दुखत होती. त्या दाढ दुखत असल्यामुळे सूज आलेली होती. सूजही नाहीशी झाली, दातही दुखणं बंद झालं आणि ती मुलगी खेळायला लागली. हा तिसरा चमत्कार डॉक्टर मिका उसे सर. आहे का नाही दैवी शक्ती, दैवी ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्वतःतून वाहत येणारी दिव्य शक्ती. हा तिसरा चमत्कार होता. त्यानंतर डॉक्टर मिका उसाई सरांनी सलग 7 वर्ष जपानमध्ये लोकांची सेवा केली. 7 वर्ष सेवा केली. आणि 7 वर्षामध्ये त्यांनी 2 ग्रँड मास्टर बनवलेत. रेकी ग्रँड मास्टर, 2 ग्रँड मास्टर बनवले. पहिले चुजिरो हयाशी आणि दुसरे मिस हवायो टकाटा. चुजिरो हयाशी
हे जपानमध्ये सैन्यामध्ये होते, मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमध्ये असलेली व्यक्ती रेकी शिकतायत, ग्रँड मास्टर झालात, आणि आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देत नाही. नाही सर, 4:30 वाजता वेळ नाही. नाही सर, तुमच्याकडे प्रॉब्लेम झाला, एक दिवस आम्ही थांबवू शकत नाही. है की नाही? अनेक लोक आहे. आपण आपल्यासाठी वेळ देत नाही. मिलिटरीमध्ये असलेला मेजर, एक सैनिक रेकी शिकण्यासाठी वेळ देतोय, विचार करा. पुढे सगळ्यांना माहिती, त्यानंतर जपानमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. तुजिरो हायाशी हे दुसऱ्या महायुद्धामध्ये, सेकंड वॉर मध्ये ते बिधी झाले. आणि नंतर राहिल्या मग मिस हवायो टकाटा. मिस हवायो टकाटा मिस हवायो टकाटा अत्यंत रंजक. 30 वर्षाच्या असताना 30 वर्षाच्या असताना त्यांना 16 प्रकारचे गंभीर आजार झाले होते. जपानच्या. स्वाती मॅडम, कॅमेरा सरळ करा. 30 वर्षाच्या असताना जपानच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, तुमचं आयुष्य 6 महिन्यापेक्षा जास्त नाही. काय सांगितलं होतं? तुमचं जीवन फक्त 6 महिन्यापर्यंतच आहे. कॅन्सर सारखे खतरनाक, त्यावेळेला मेडिकल सायन्स इतकं प्रगत नव्हतं आज जितकं आहे. 1940च्या दशकातली ही गोष्ट आहे. 16 प्रकारचे गंभीर आजार, 30व्या वर्षी झाले, 6 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. मिस हवायो टोकाटा वयाच्या 30व्या वर्षी रेकी शिकल्यात, प्रॅक्टिस केली. आश्चर्य व्हाल, वयाच्या 83व्या वर्षी, किती? वयाच्या 83व्या वर्षी नॅचरल मृत्यू, कुठल्या आजाराने नाही, नैसर्गिक. पुढे 53 वर्ष त्यांनी रेकी प्रॅक्टिस केली, रेकी सोबत जगल्यात. नॅचरल, जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं 6 महिन्यापेक्षा जास्त जीवन नाही, 53 वर्ष पुढे जगलात. 83व्या वर्षी या काळामध्ये त्यांनी एकूण 82 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. रेकी ग्रँड मास्टर, 82 रेकी ग्रँड मास्टर तयार केलेत. आणि तिथून रेकी भारतामध्ये आली. ओके, तिथून रेकी भारतामध्ये आली. बघा, जरी डॉक्टर मिका उसाई सरांनी जरी रेकीची पुनर्स्थापना केली असली, जरी जपानमधून, आपण जी रेकी शिकतोय ही जपानी रेकी, लक्षात घ्या. उसाई ट्रेडिशनल रेकी आहे, जपानी रेकी आहे. ओके, या रेकीचा अभ्यास करतोय, जे शिकतोय. ओके, बघा, जरी रेकी ही जपान मधून आलेली असली तरी ही मूळची भारतातलीच आहे. ठीक आहे, मूळची भारतातलीच. कसं? बघा, अथर्व वेदामध्ये 4 वेद आहे. अथर्व वेदामध्ये रेकीचे उल्लेख आहे. रेकीचे उल्लेख आहे. भगवान गौतम बुद्धांनी एक ग्रंथ लिहिलाय, कमलसूत्र नावाचा. कमलसूत्र, त्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचे उल्लेख आहेत. रामायणामध्ये एक कथा सर्वश्रुत आहे. एक कथा, अहिल्या नावाच्या एका महिलेला प्रभू रामचंद्रांनी दगडी शिळेतून शापमुक्त केलं. ऐकलंय? कुणी कुणी ऐकली ही कथा? ओके, ग्रेट. अहिल्या नावाच्या एका महिलेला दगडी शिळेतून शापमुक्त केलं, रेकी आहे. महाभारतामध्ये जर बघितलं, महाभारतामध्ये शिशुपाल होता. माहितीये शिशुपाल? माहितीये? याचे 100 पाप पूर्ण होण्याची. येस, शिशुपाल आणि कुब्जा नावाची एक दासी होती. कुब्जा ही कंसाची दासी होती. या दोघांना कुबड आलेलं होतं, शरीर विकृती झालेली होती, कुबड आलेलं होतं.
भगवान श्रीकृष्णांनी यांना त्या शरीर विकृतीमधून यांना बाहेर केलं, शरीर विकृतीतून यांना दुरुस्त केलं. म्हणजेच चिकित्सा पद्धती ही रेखीच आहे, लक्षात घ्या, रेखीच आहे. त्या विकृतीमधून त्यांना मुक्त केलं. शिशुपाल दिसायला खूप विद्रूप होता, खूप विद्रूप होता. भगवान श्रीकृष्णाने त्यांना हाताच्या स्पर्शातून त्याला त्या विकृतीतून मुक्त केलं. ही रेखीच आहे, लक्षात घ्या. अगदी जर अलीकडच्या काळात बघितलं, तुम्ही म्हणताल सर ही खूप जुनी उदाहरणं झाली, नाही का रे? खूप जुनी उदाहरणं झाली, नवीन काहीतरी. अगदी अलीकडच्या काळात जर बघितलं तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक उदाहरणामध्ये रेकी बघायला मिळते. खूप साऱ्या. पण एक गोष्ट सांगतो, खूप सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाहीये, वेळेचं समजून घ्या, ठीक आहे. पण एक गोष्ट सांगतो. एक दिवस हे 4 भावंड, निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव, मुक्ताई, हे 4 भावंड भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि भिक्षेमध्ये त्यांना पीठ मिळालं, भाकरी मिळालीच नाही. पीठ मिळालं. मग जबाबदारी आली मुक्ताईंवरती भाकरी तापण्याची, भाकरी बनवण्याची. मुक्ताईंनी 3 दगड गोळा केले, एका ठिकाणी चूल मांडली. 1100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कुठून तरी सरपण लाकडं गोळा केले, चुलीचा बंदोबस्त झाला. पण आता भाकरी थापायची आणि शेकायची कशावर? तवा नव्हता. मग त्यांनी शेजारी पाजारी मदत मागितली, तर शेजाऱ्यांनी सुद्धा मदत करण्यासाठी नकार दिला. का? तर तुम्हाला वाळीत टाकलेलं आहे, 4 भावंडांना तुम्हाला मदत करू शकत नाही, तुम्हाला मदत करू शकत नाही, वाळीत टाकले. मुक्ताई आले आणि ज्ञानेश्वर माऊलींपुढे उभे राहिल्या आणि रडायला लागल्या, ज्ञाना, आज आपल्याला उपाशी झोपावं लागते. ज्ञानेश्वर माऊलीने विचारलं, का? मुक्ताईने सांगितलं, अरे सगळं आहे आपल्याकडे, पण भाकरी कशावर भाजणार? ज्ञानेश्वर माऊली म्हटले, बस इतकंच. मुक्ताई, तू भाकरी ताप, तू भाकरी ताप. आणि ज्ञानेश्वर माऊली गुडघ्यावरती बसले. मुक्ताईंनी भाकरी तापल्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवरती भाकरी भाजल्या. भाजल्या. 7ही चक्रांमधली ऊर्जा एक केंद्रीकरण, 7 चक्रात आपण शिकणार आहोत पुढे. उद्याचाच विषय. ओके, उद्याच शिकणार आहोत. ही ऊर्जा लक्षात घ्या, ही रेखी आहे. अनेक उदाहरणातून, ज्ञानेश्वर माऊलींच्या अनेक उदाहरणातून रेखी अनुभवायला मिळते, बघायला मिळते. आणखीन अलीकडच्या काळात जर बघितलं, शिर्डीचे साईबाबा देगीमध्ये हात घालून सगळे पदार्थ मिक्स करायचे, जेवणाचे पदार्थ. अन्न शिजलं की नाही, ती कपणे हाताची बाही वरती करून त्या शिजलेल्या अन्नामध्ये हात घालून बघायचे. आहे की नाही? ऐकलंय की नाही? ही रेकी, ही ब्रह्मांडीय ऊर्जा. पाण्यावरती दिवे लावले. ऐकले की नाही साईबाबांचं? पाण्यावरती दिवे लावले. ही रेकी आहे, लक्षात घ्या. ही रेकी आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. रेकी मूळची भारतातली. पण कसं आहे, आपल्याला एक सवय आहे की नाही, बाहेरून आलं की मॉडर्न म्हणून आपण स्वीकारतो. आहे की नाही? जपानची आहे म्हणून आपण मॉडर्न म्हणून स्वीकारतो. आपण जी शिकतो ती जपानी शिकतोय, पण सांगण्याचं तात्पर्य ही मूळची भारतातलीच आहे. ओके. तर ही ऊर्जा प्रत्येकाच्या मध्ये अस्तित्वात आहे, प्रत्येकाच्या मध्ये. ही ऊर्जा आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. लक्षात घ्या, ही प्रत्येकाच्या मध्ये अस्तित्वामध्ये आहे. बघा, रडणारं बाळ, कधी अनुभव घेतला का? रडणारं बाळ आईजवळ गेल्यावरच का शांत राहतं? रडणारं बाळ आईकडे गेल्यानंतर का शांत होतं?
दुखणारे हातपाय दाबल्यानंतर, डोकं दाबल्यानंतर बरं का वाटतं? खूप दिव्य शक्ती आहे बघा, लक्षात घ्या. काळाच्या ओघामध्ये ही विद्या लुप्त झाली. काळाच्या ओघामध्ये ही विद्या लुप्त झाली आणि डॉक्टर मेका उसे सरांनी जपानमध्ये ही पुनर्स्थापित केली. ती रेकी आपल्यापर्यंत पोहोचली, ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, सगळ्यांपर्यंत. रेकी सहजासहजी कुणाच्याही जीवनामध्ये येत नाही, लक्षात घ्या. सहजासहजी येत नाही. तुमचे कर्म चांगले असतील, तुमचा प्रारब्ध चांगला असेल, तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तुमची नीतिमत्ता चांगली असेल, तर रेकी तुमच्यापर्यंत येते, अन्यथा रेकी येत नाही. देअर इज नो कोइन्सिडेंट. देअर इज नो कोइन्सिडेंट. मग या दैवी शक्तीच्या पाठीमागे एक तत्वज्ञान आहे. ठीक आहे नाही? प्रत्येक दैवी शक्तीच्या पाठीमागे तत्वज्ञान असतं. रेकीच्याही पाठीमागे तत्वज्ञान आहे. रेकी कुठल्याही धर्माशी जोडलेली नाहीये, लक्षात घ्या. कुठल्याही धर्माशी जोडलेली नाही. कुठल्या जाती, पंथाशी, परंपराशी, समुदायाशी जोडलेली नाही. रेकी शुद्ध प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, सेवा यावरती आधारित आहे. काय? रेकी शुद्ध प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, सेवा यावरती आधारलेली आहे. रेकी ब्लॅक मॅजिक नाही, काळ जादू नाही, तंत्र मंत्र नाही, लक्षात घ्या. समुद्री विद्या नाही, हिप्नोसिस नाही. रेकी काळी जादू नाही, ब्लॅक मॅजिक नाही, तंत्र मंत्र नाही, समुद्री विद्या नाही, हिप्नोसिस नाही. रेकी इगो नाही, रेकी अहंकार नाही. रेकी सुरक्षित उपचार पद्धती आहे. रेकी सुरक्षित उपचार पद्धती आहे. कुठलाही साइड इफेक्ट नाही. नो एनी साइड इफेक्ट. कुठलाही साइड इफेक्ट नाही. कुठला साइड इफेक्ट नाही. रेकी दुवा आणि दुवा म्हणून काम करते, लक्षात घ्या. डॉक्टर म्हणता ना, इसे अब दवा की नाही दुआ की जरूरत है, तिथे रेकी काम करते. रेकी ऊर्जा कधी संपत नाही, कधी कमीही होत नाही. जर एकदा तुमच्याकडे आली तर रेकी कधी संपत नाही, कधी कमी होत नाही. पण लक्षात घ्या, जर प्रॉपर ट्रेनर कडून शक्तिपात घेतला तरच, योग्य व्यक्तीकडनं जर तुम्ही तो शक्तिपात घेतला तरच रेकी ऊर्जा संपत नाही, रेकी कमी होत नाही. रेकी लेवल 1 जो आपण आता शिकत आहोत, रेकी लेवल 1 जो आपण आता शिकत आहोत, हे रेकी लेवल 1 रेकीचे 3 स्तर बनलेले आहेत. म्हणजे 3 लेवल बनलेले आहेत. 3 टाईप, 3 प्रकार बनलेले, प्रकार नाही, 3 स्तर बनलेले आहेत. रेकी लेवल 1 ही ऊर्जा, स्वतःच्या ज्या ऊर्जा आहेत त्या स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. रेकी लेवल 1 ही स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. इथे ऊर्जा 5 ते 10% इतकीच असते. रेकी लेवल 1 मध्ये ऊर्जा ही 5 ते 10% इतकीच असते. सेकंड लेवल म्हणजे दुसरा स्तर जो आहे, ह्या पुढच्या स्टेप वरती जातो. इथे ऊर्जा 40% इतकी होते. इथे सिम्बॉलची ताकद येते, सिम्बॉलची शक्ती येते, सिम्बॉलची ऊर्जा येते. जगाच्या पाठीवर कुठेही कुठल्याही व्यक्तीला, घरातल्या मेंबर्सला, मुलांना, जवळच्या नातेवाईकांना कुणालाही हिलिंग करण्याची अथॉरिटी मिळते सेकंड लेवल मध्ये. सेकंड लेवल मध्ये ऊर्जा ही 40% होते. तिसरी लेवल जी आहे तिला मास्टर लेवल म्हणतात. 100% ऊर्जांनी परिपूर्ण होतात. मास्टर सिम्बॉल मिळतो. युनिव्हर्स बरोबर, ब्रह्मांडासोबत एक रूप होतात. समज, हे 3 स्तर कुठल्या आधारानुसार हिलिंग करायची, किती दिवस हिलिंग करायची, कुठला कालावधी, किती कालावधी लागेल कुठल्या आजाराला बरं होण्यासाठी,
हे ठरवण्यासाठी मास्टर लेवल म्हणजे 100% ऊर्जाने परिपूर्ण व्हावं लागतं. रेकी लेवल 1 ही स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. लक्षात घ्या. रेकी एक आध्यात्मिक वाटचाल आहे. आध्यात्मिक वाटचाल आहे. रेकी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवते. आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवते आणि तोच बदल इतरांच्याही जीवनामध्ये घडवण्यासाठी शिकवते. इतकी शुद्ध, प्रेमळ, उपचार करणारी, उपचारक्षम ही दैवी शक्ती आहे, दैवी ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. परत सांगतो रेकी लेव्हल 1 ही इतकीच मर्यादित नाहीये. सेकंड लेव्हल, थर्ड लेव्हल ह्या रेकीची हिलिंगची अंतिम आहे 100% ऊर्जांनी परिपूर्ण होण्यासाठी. रेकी लेव्हल 1 एक दार आहे, एक डोर आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणत असाल, सर मग लेव्हल 1 का शिकावे? ठीक आहे. का शिकावे? प्रश्न पडला असेल, कुणाकुणाला पडला असेल. जर 3 लेव्हल आहे तर डायरेक्ट थर्ड लेव्हल का नाही शिकलो आपण? हा, कवरकर मॅडम तुम्हाला प्रश्न पडला. ओके. वर्षा मॅडम तुम्हालाही प्रश्न पडला. ग्रेट. प्रसाद सर तुम्हालाही प्रश्न पडला. का शिका? बघा तुमच्या घरामध्ये एक बल्ब आहे, लाईट आहे, एक बल्ब आहे. त्या बल्बची कॅपॅसिटी आहे 40 व्होल्ट आणि त्या बल्बला जर 100 व्होल्टची जर ऊर्जा दिली, काय होईल? फुटेल ना? मग आपलं शरीर पण तसंच आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट आपण 100 व्होल्टची ऊर्जा देऊ नाही शकत. स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करणं रेकी लेवल 1 स्वयं शुद्धीकरणासाठी आहे. लक्षात घ्या. कुठल्याही बिल्डिंगला, कुठल्याही इमारतीला जर 10व्या मजल्यावरती जर चढून जायचं असेल, तर पहिल्या मजल्याची पहिली पायरी ही चढावाच लागते की नाही? स्टेप बाय स्टेप. म्हणून मी जे वाक्य जे बोललो, तर योग्य परफेक्ट व्यक्तीकडून जर तो शक्तिपात घेतला, ती विधी घेतली, तर ती संपत नाही, कमी सुद्धा होत नाही. लक्षात घ्या. खरं ज्ञान, शक्ती, ब्रह्मांडीय शक्ती, ऍडव्हान्स म्हणजे सेकंड लेवल, मास्टर म्हणजे थर्ड लेवल, मास्टर लेवल. इथे हिलर झाल्यानंतर तुम्ही हिलिंग करता. जगाच्या पाठीवर कुणालाही हिलिंग करू शकता. कुणालाही, कुणालाही, कुठेही. सॉरी, मी उद्या 7 चक्रावर नाहीये. उद्या वॉटर चार्जिंग आणि हिलिंग, तुम्हाला सगळ्यांना हिलिंग घ्यायची ना, उद्याचा सेशन हिलिंग आहे. कुठलाही, जरी कालची सुट्टी असली, लक्षात घ्या, कुठलाही सेशन, कुठलाही लर्निंग, कुठलाही टॉपिक कमी होणार नाहीये. लक्षात घ्या, कुठलाच टॉपिक कमी होणार नाही. ओके. तर उद्या आपण वॉटर चार्जिंग घेणार आहोत आणि हिलिंग घेणार आहोत, सेल्फ हिलिंग घेणार आहोत. सेल्फ हिलिंग मीन्स मी तुम्हाला सगळ्यांना हिलिंग देणार आहे. जर सेकंड लेवल आणि थर्ड लेवल कधी शिकवणार आहे, सरस्वती मॅडम सांगेल सेकंड लेवल कधी चालू करायची, थर्ड लेवल कधी चालू करायची. ओके. ओके. उद्याचा सेशन उद्या. ग्रँड मास्टर पाहिजे. ओके, ग्रँड मास्टर पाहिजे. विजय मॅडम ग्रँड मास्टर पाहिजे. येस, ग्रँड मास्टर आहे, अजिबात काळजी करू नका. तुमची तयारी ठेवा. ओके. येस. तर उद्या आपण ती हिलिंग घेणार. कुणाला जर वाटत असेल काही स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी, कारणासाठी जर तुम्हाला हिलिंग पाहिजे, ओके, तर तुमच्या ग्रुपमध्ये जे ऍडमिन आहेत त्यांच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुमचं नाव, पत्ता आणि जन्मतारीख. काय? तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि तुमचा प्रॉब्लेम एका ओळीमध्ये लिहा. असा निबंध लिहित नका बसू. है की नाही? निगेटिव्ह ऊर्जा जास्त नका देऊ. एका ओळीमध्ये जर कुणाला तर असेल मानसिक प्रॉब्लेम, फक्त मानसिक प्रॉब्लेम लिहा. कुणाचं अ, छातीमध्ये प्रॉब्लेम आहे तर फक्त लिहा छातीमध्ये शारीरिक जो काही प्रॉब्लेम आहे तो. असा निबंध लिहित नका बसू. मला रात्री झोप येत नाही, मग मी काही स्वप्न बघतो, काही विचार करतो. निबंध लिहू नका. है की नाही? एवढा ब्रह्मांडाकडे पण वेळ नाही वाचण्यासाठी. ओके. जर तुम्हाला वाटत असेल तर कुठल्याही नंबरला तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि तुमचा प्रॉब्लेम शॉर्ट मध्ये लिहा. खूप डिटेल मध्ये लिहायची गरज नाहीये. हिलिंग प्रोसेस मध्ये सगळ्या गोष्टी समजतात, कळतात. ओके. ओके. तर उद्या आपण हे लाईव्ह सेशन घेणार आहोत, लाईव्ह हिलिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील त्यांच्यासाठीच उद्याचा हा सेशन. उद्या म्हणजे उद्यासाठी. आता
सगळ्यांचेच ऑन आहे. ओके, ओके. हरकत नाही. पण उद्यासाठी सांगतो. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. ते ऊर्जा तुमच्यापर्यंत आहे. है की नाही? तर उद्या हा लाईव्ह सेशन होणार आहे. बघा या रेकी हिलिंगमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा लक्षात घ्या. ही इतकी दिव्य शक्ती आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. मी एक म्हणजे एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळातली गोष्ट आहे. तुम्हाला एक अंदाज आहे. एकदा एक ऋषीमुनी तपश्चर्याला बसले होते आणि तपश्चर्या करत असताना त्यांचा एक हट्ट होता, अट्टहास होता. एक हट्ट होता, की भगवान विष्णूंनाच प्रसन्न करायचं. त्या काळामध्ये वर्षानुवर्ष अनेक तप, एक तप म्हणजे 12 वर्ष, अशी अनेक वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागायची. आणि भगवान विष्णूंना प्रसन्न केल्यानंतर त्यांच्याकडून एक इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. एक इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. आणि इच्छा होती, की या मानवी शरीरामध्ये दैवी शक्ती वाहिली पाहिजे. आणि त्यांनी तपश्चर्या चालू केली. कित्येक वर्षानंतर, हजारो वर्षानंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान विष्णूंनी ऋषीमुनींना दर्शन दिलं. त्यांना सांगितलं, "डोळे उघडा. तुमची तपश्चर्या फळाला आली. तुमची काय इच्छा आहे ती सांगा. काय वरदान हवंय ते मागा. जे तुम्हाला हवंय ते मागा. मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. मी तुमच्यावरती प्रसन्न झालो." ऋषीमुनींनी सांगितलं, "मला माझी एक इच्छा आहे. ती इच्छा अशी आहे, की या पृथ्वीवरील सर्व मनुष्य जे आहेत, हे मनुष्य शरीर जे आहे, ते मातीचं आहे. हे मातीचं शरीर आहे आणि या मातीच्या शरीरामध्ये एक दैवी शक्ती वाहिली पाहिजे. दैवी ऊर्जा वाहिली पाहिजे. नाहीतर हे मातीचं शरीर एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. तर त्याला काहीतरी महत्त्व राहिलं पाहिजे." भगवान विष्णू हसले आणि त्यांनी सांगितलं, "हे ऋषीमुनीवर, लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल. प्रत्येक मनुष्य हा पृथ्वीवरती आहे आणि प्रत्येक मनुष्याचं शरीर हे प्रत्येक आत्म्याचं मंदिर आहे. प्रत्येक मनुष्याचं शरीर हे प्रत्येक आत्म्याचं मंदिर आहे आणि या प्रत्येक शरीरामध्ये एक दैवी ऊर्जा येईल, जिचं मूळ देवलोकात असेल आणि तिचा प्रवाह मनुष्याच्या हातातून असेल. समजतंय? ज्याचं मूळ देवलोकांमध्ये असेल, अशी दैवी शक्ती मनुष्याच्या शरीरामध्ये येईल, की ज्या शक्तीचं मूळ देवलोकात असेल आणि ते मनुष्याच्या हातातून ती प्रवाहित होईल. समजलं? इतकी पवित्र दिव्य शक्ती आणि त्याच वेळेला रेकीची बीजं पेरली गेली. भगवान विष्णूंनी तो आशीर्वाद दिला आणि रेकीची बीजं पेरली गेली. तुमच्याही हातातून ही रेकी शक्ती वाहू लागेल. कुणाकुणाला वाटतंय तुमच्या हातातून रेकी वाहू लागेल? ग्रेट, ग्रेट. सुषमा कदम मॅडम, वर्षा मॅडम, ग्रेट. रुक्मिणी मॅडम, गणेश सर, वर्षा पाठक मॅडम, वंदना मॅडम, सुनंदा मॅडम, विजय मॅडम, ग्रेट. सॅमसंग एस-एम मॅडम, तुमचं नाव नाही लिहिलेलं आहे. यस, यस. रुक्मिणी कदम मॅडम, संगीता मॅडम, ग्रेट, ग्रेट. यस नावाने, फक्त यस नावाने. यस. स्नेहल गुरव मॅडम, ग्रेट. हा, रेवती भोसले मॅडम, ग्रेट. मीनाक्षी मॅडम, ग्रेट, ग्रेट. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते. हा, दामिनी मॅडम, ग्रेट. दामिनी मॅडम, सीमा पाठक मॅडम, ग्रेट. सीमा पाटकर मॅडम, रेडमी नोट, ओके. स्वाती मॅडम, ग्रेट, ग्रेट. मयुरी मॅडम, मयुरी तुपगावकर मॅडम, ग्रेट. संतोष, संतोष सर, संतोष सर, यस. कधी विचार केलाय तुम्ही? तुम्ही इतक्या प्रॉब्लेम मध्ये होता, तर विचार करण्याचा प्रश्न नाही. पण या 4 दिवसामध्ये विचार आला किंवा आजच्या सेशन मध्ये विचार आलाय, तुम्ही स्वतःच आणि इतरांचंही जीवन बदलू शकतात. वाटतंय तुम्हाला?
स्वतःचं आणि इतरांचंही जीवन तुम्ही बदलू शकतात. इतरांनाही तुम्ही बरं करू शकतात. कुणाकुणाला वाटतंय? ग्रेट. रेवती मॅडम, विजया सोमवंशी मॅडम, प्रसाद सर, ग्रेट. वर्षा मॅडम, ग्रेट. रुपाली मॅडम, सॅमसंग नावाने मॅडम आहेत त्या मॅडम. ग्रेट. तर आणखीन ज्ञानदीप पाटील सर, ग्रेट. स्वाती मॅडम, ग्रेट. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. बाकी त्यांना नाही वाटत आहे. हा, दामिनी मॅडम, ग्रेट. नम्रता मॅडम, ग्रेट. नम्रता सुरू मॅडम, ग्रेट. हा, सुवर्णा मॅडम, ग्रेट, ग्रेट. नक्कीच. ज्यांनी हात वरती नाही केले, आता तरी विचार आलाय की नाही डोक्यात, आपणही कोणाला तरी बरं करू शकतो. यस, प्रतिमा मेश्राम मॅडम. रेकी फक्त आधारावरच काम करते का? बिलकुल नाही. फक्त आधारावरच नाही. रेकी शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्याच स्तरावरती काम करते. रेकी सजीव, निर्जीव सगळ्याच गोष्टींवरती काम करते. रेकी तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवरती काम करते. रेकी तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवरती काम करते. 360 डिग्री मध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल घडवते. प्रत्येक समस्येवरती रेकी काम करते. ओके. ऑल इन वन असं म्हणतात रेकी. पॉवरफुल, दैवी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. एक उदाहरण सांगतो अवनी जोशी मॅडमांचं. अवनी जोशी मॅडम पुण्यामध्ये एका IT कंपनीमध्ये त्यांचे मिस्टर कामाला होते. शीतल मॅडम 3 दिवसामध्ये इतका सुंदर रिझल्ट आला. येस, ग्रेट. खूप छान. शीतल मॅडम आज पॉझिटिव्ह विचार करायला लागल्यात. खूप छान, खूप छान, खूप छान. अवनी जोशी मॅडम त्यांचे मिस्टर ओंकार सर, ओंकार जोशी सर IT पार्कमध्ये कामाला होते. IT मध्ये एका कंपनीमध्ये कामाला होते. अचानक एक स्वाईन फ्लूची लाट आली. स्वाईन फ्लू झाला. स्वाईन फ्लू झाल्यानंतर त्यातून रिकव्हर झाले आणि त्यांच्या शरीरावरचे सर्व मसल डाऊन झाले. म्हणजे कुठल्याच जॉइंटमध्ये ताकद राहिली नाही, शक्ती राहिली नाही. असह्य झाले. चालता येईना, फिरता येईना, हात वरती करता येईना, जेवणाचं सगळ्या गोष्टी. मग थोड्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जॉबवरून त्यांना काढून टाकण्यात आलं. जॉबलेस झाल्यानंतर घरातली परिस्थिती, जॉब करणाऱ्या परिस्थिती, महिन्या 2 महिन्यानंतर सगळी परिस्थिती एकदम नाजूक झाली. मुलगी 10वी ला, एक्झामची वेळ, शाळेमध्ये फीस भरण्यासाठीचा मोठा प्रश्न, घरातला दररोजचा खर्च, जगण्याचा संघर्ष, आजारपणासाठी उभं राहण्यासाठी, आजारातून बाहेर पडण्यासाठीचा सगळा खर्च, हा संघर्ष. आणि या सगळ्यांमध्ये ज्या अवनी मॅडम होत्या त्या खूप डिप्रेशन मध्ये जायला लागल्या. खूप डिप्रेशन मध्ये गेल्या. खूप डिप्रेशन मध्ये गेल्या. कुणी जो काही उपाय सांगेल तो सगळा उपाय जणू ओंकार सरांचं शरीर म्हणजे एक प्रयोगशाळा बनली. प्रयोगशाळा. जो काही कुणी एखादा उपाय सांगितला की तो उपाय करून बघायचा. जो काही सांगेल तो उपाय. कुठेच रिझल्ट मिळाला, कुठेच काहीच फरक पडला. एक दिवस त्या मला भेटल्या. भेटल्यानंतर त्यांचं अगदी ज्यावेळेस त्या भेटलात ना त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. अगदी बोलता म्हणजे काय बोलावं? ठीक आहे. शब्द सुद्धा फुटत नव्हते. जसा बोलण्याचा प्रयत्न करायचा डोळ्यातून पाणीच यायचं. जसा बोलण्याचा प्रयत्न करायचा डोळ्यातून पाणी यायचं. काय करावं काही समजेना. काय सांगावं तरी काय? समस्या इतक्या होत्या. इतक्या समस्या होत्या, इतक्या समस्या होत्या. न राहून म्हणजे आधार कुठे दिसत नव्हता. पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो, असा एकही आशेचा किरण दिसत नव्हता.
सगळ्या गोष्टी जाणल्या. त्यानंतर त्यांना सांगितलं ओमकार सरांची ट्रीटमेंट घेऊया, त्यांना रेकीतून बरं करूया. 7 दिवस, किती, 7 दिवस, एक आठवडा त्यांच्यावरती हिलिंग केलं. 7 दिवस. 7 दिवसानंतर ओमकार सर रिस्पॉन्ड करायला लागले. बरे नाही झाले, रिस्पॉन्ड करायला लागले. आणि अवनी जोशी मॅडम पॉझिटिव्ह ऊर्जामध्ये, जसं आता शीतल मॅडमांनी मेसेज टाकला ना, सर 3 दिवसामध्ये मी सकारात्मक विचार करायला लागले. तशा अवनी जोशी मॅडमांमध्ये सकारात्मक बदल झाला. हा, स्नेहल गुरु मॅडम, रेकी डिस्टन्सने लांबून देता येते जगाच्या पाठीवर. सेकंड लेवलमध्ये ती ऑथॉरिटी येते, सेकंड लेवलमध्ये ती ऊर्जा येते. सेकंड लेवलचा शक्तिपात. शक्तिपात महत्वाचा आहे, लक्षात घ्या सगळ्याच प्रोसेससाठी. शक्तिपात. ओके. तर 7 दिवसामध्ये त्या इतक्या पॉझिटिव्ह झाल्या की त्यांना विश्वास झाला रेकी काहीतरी करू शकेल. आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं, सर मला रेकी शिकायचंय, रेकी शिकायचंय. त्याच्या पाठीमागे 2 रिझन होते. पहिला रिझन, विचार करा, म्हणजे आप त्यांच्या जागी आपण कोणी असो तरी तोच विचार केला असता, है की नाही? सर तुम्हाला हिलिंग फीज एवढी जाते, त्यापेक्षा मी शिकेल आणि मी हिलिंग करेल, हा पहिला हेतू होता. बरोबर. आपणही तोच विचार केला असता ना. बरोबर आहे का नाही? आता एखाद्या व्यक्तीला सांगितलं रात्री 9 वाजता माझी पेड बॅच आहे आणि 4:30 वाजता माझी फ्री बॅच आहे, तर फ्री बॅचच तो विचार करताल ना. बरोबर आहे का नाही? मग तसा त्यांनी तो विचार केला आणि त्यांनी सांगितलं, सर मी रेकी शिकेल आणि मी हिलिंग करेल, मला मदत करा. इट्स ओके. त्या रेकी शिकल्यात, फर्स्ट लेवल शिकलात, सेकंड शिकलात, मास्टर लेवल शिकलात. 6.5 महिन्याचा कालावधी. किती? 6.5 महिन्याचा कालावधी. फक्त मास्टर लेवल नाही, तर त्या रेकी ग्रँड मास्टर सुद्धा झाल्यात. पुढे त्या रेकी ग्रँड मास्टर सुद्धा झाल्यात. अवनी जोशी मॅडम, त्यांनी रेकीतून त्यांच्या मिस्टरांना पूर्णपणे बरं केलं. पूर्णपणे बरं केलं. व्हिडिओ मी ऐकवणार आहे, त्यांचाही व्हिडिओ ऐकूया. त्यानंतर त्यांनी स्वतःला सुद्धा स्टेबल केलं. एक आर्थिक फायनान्शियल नवीन सोर्स चालू केला रेकीच्या माध्यमातून. कुटुंबाला पूर्ण सावरलं. मुलगी 10वी पास झाली. 89% मार्क्स मिळाले. ओके. आता चेन्नईला जाण्याची तयारी करते. आता 12वी नंतर चेन्नईला इंजिनिअरिंगसाठी. हा सगळा जो बदल आहे केवळ रेकीच्या माध्यमातून. पूर्ण घर स्टेबल झालं, पूर्ण फॅमिली सावरली. आता ओंकार सर रेडी आहे सगळ्याच गोष्टींसाठी, फिजिकली पण आणि मेंटली पण. हे मिराकल्स लक्षात घ्या, तुमच्याही जीवनामध्ये घडतील. असे चमत्कार तुमच्याही जीवनामध्ये घडतील, लक्षात घ्या. खूप सारे उदाहरणं आहेत, खूप सारे उदाहरणं आहेत, खूप सारे उदाहरणं आहेत. मी नेहमी सांगतो, रेकी फक्त लक्षात घ्या शिकण्याची किंवा जाणून घेण्याची गोष्ट नाहीये. रेकी स्वतःवरती प्रेम करायला शिकवते. रेकी जीवन जगण्याची कला आहे, लक्षात घ्या. तुम्ही आजपर्यंत कधीच स्वतःवरती प्रेम केलं नाही. ही ऊर्जा जर योग्य पद्धतीने, योग्य शक्तिपात जर घेतला, तर ही ऊर्जा सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. सदैव, सदैव, सदैव. योग्य व्यक्ती आणि योग्य पद्धतीने. त्यांना आयुष्य बदलायचं, जीवन बदलायचंय, ज्यांनी सुरुवात केली त्यांनी शिखर नक्कीच गाठायला पाहिजे. एक्सपिरियन्स 2 मिराकल आणि 3 दिवस. हा, जग्गू शाह मैडम, ग्रेट. अनम्यूट कीजिए मैडम, बहुत बहुत टाइम से आपका हैंड राइज था. अनम्यूट नहीं हो रहा है. हो गया. लक्षात घ्या, हाँ, कैन यू हियर मी शाह सर? मॅडम असतील, मुझे सुनाई दे रहा पाठक है मॅडम सर? असतील, धोत्रे. सुनाई दे रहा है सर? हाँ हाँ, यस मैडम, बोल सकते हो आप. हाँ सर, मुझे मेरे 2 एक्सपीरियंस शेयर करने हैं। एक तो आपने जो पॉजिटिव एफर्मेशंस का जो लिया था तो प्रैक्टिस किया, तो फर्स्ट एक्सपीरियंस व्हाट आई गॉट वाज, मैंने
21 टाइम्स लिखा था, मुझे नी पेन है तो 21 टाइम्स लिखा था कि मेरा नी पेन अच्छा हो गया, तो आई हैव गॉट 50% रिजल्ट इन माय पेन, 50% इट इज हील्ड. And second, what I ग्रेट wanted to say ग्रेट ग्रेट. was, second what I want to share was, सर मेरे घर में रेनोवेशन चालू था और मेरा गोल्ड चेन मैंने किधर तो रख दिया था, मुझे मिल नहीं रहा था, तो मुझे डाउट तो वर्कर्स पे ही जाएगा ना. फिर आपने पॉजिटिव एफर्मेशंस मैंने देना चालू किया, 3 दिवस में मुझे मिलेगा मिलेगा मिलेगा. आई फाउंड माई लॉस्ट चेन. व्हेरी गुड मैडम, व्हेरी So गुड, गुड these are गुड. the two बहुत miracles बढ़िया. what I've got. यस यस, यही रेखी मैडम, यही रेखी, यही रेखी. थँक्यू मॅडम, थँक्यू 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 सो मच, थँक्यू. बघा शहा मॅडमांनी जो अनुभव घेतला, सगळ्यांत बघा सगळ्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात. आपण कुठे लक्ष देतोय, परत एकदा ते सांगतोय, आपला फोकस कुठे आहे. अजूनही आपण नकारात्मक गोष्टीकडे जर फोकस करत असाल तर फोकस शिफ्ट करा. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची, लक्षात घ्या. प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. ज्यांनी बघा, जे लोक प्रॅक्टिस करतायत ते लोक अनुभव शेअर करतायत. जे लोक प्रॅक्टिस, आपल्याही आजूबाजूला जे बसलेले आहेत कदाचित ते ते शोधतायत जे इतर जण जे शोधतायत, त्यांनी ते अचीव्ह केलं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. फर्स्ट लेवल ही 5-10% ऊर्जा स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. सेल्फ शुद्धीकरण, स्वयं शुद्धीकरण. सेकंड लेवल 40% ऊर्जा दुसऱ्यांना हिलिंग करण्यासाठी, घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला हील करण्यासाठी. मास्टर लेवल ही 100% ऊर्जांनी परिपूर्ण, युनिव्हर्स बरोबर अलाइन होण्यासाठी. 3 स्तर आहे रेकीचे. ओके सर, कोणत्या नंबरवरती प्रॉब्लेम सांगायचे आहे? हा, ओके. विजय मॅडम, तुमच्या ग्रुपमध्ये जे ऍडमिन आहेत, 3 ऍडमिन असतात एका ग्रुपमध्ये. ओके, तर 3 पैकी कुणालाही मेसेज टाका, कुणालाही टाका. ओके, तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि तुमचा प्रॉब्लेम. खूप निबंध नका लिहू, है की नाही? निबंध नका लिहू, शॉर्टकट मध्ये लिहा. उद्याच्या सेशनमध्ये सेशन चालू होण्या अगोदरच पाण्याचा ग्लास सोबत घेऊन बसायचा आहे. ओके, उद्या लाईव्ह पाणी कसं चार्ज करायचं ते शिकवणार आहे. पाणी आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडवतं, अफर्मेशन व्हिज्युअलायझेशनचा उपयोग कसा करायचा, जीवन कसं बदलायचं हे आपण शिकवणार आहे. आजचं रेकॉर्डिंग मिळेल का? हो मिळेल. युट्यूब वरती रेकॉर्डिंग मिळेल. युट्यूब, सगळ्यांना सांगतो मी, युट्यूब वरती कुठलंही रेकॉर्डिंग आलं, फक्त काल एक थोडासा, सगळ्यांना माहिती. ओके, माझ्याकडे एक थोडीशी घटना. तर कालच्या दिवस मी ठेवलं होतं. आज लेवल 1 ची ग्रुप युट्यूब वरून ऑटोमॅटिक लिंक बंद होईल. उद्या सेकंड डे ची होईल, परवा दिवशी थर्ड डे ची होईल. तर जर अजून बघितलं नसेल तर बघा. युट्यूब चॅनल, लक्षात घ्या, मी कधीच युट्यूब चॅनल बद्दल सांगत नाही, कारण मी पहिल्यांदाच रेकॉर्डिंग करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट. तर नवीन जरी कुठले व्हिडिओ जरी आले, लक्षात घ्या, तरी पण ते 3 दिवस असतात. ओके, ज्यांना खरंच या ब्रह्मांडीय ऊर्जेची गरज आहे त्यांनी ते सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, समजेल, शिकता येईल. लक्षात घ्या, शिकता येईल. नॉलेज इतकं व्हॅल्युएबल आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही बाहेर किती हजारो रुपये जरी खर्च केले तरी हे नॉलेज मिळणार नाही. इतकं डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार नाही. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर, शाह मॅडम. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर, रेकी चॅनलचं नाव आहे सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर. ओके, ग्रुपमध्ये लिंक येत असते. लिंक वरती युट्यूबच्या चॅनलची पण लिंक आहे. ओके, हे बघा, युट्यूब वरून पैसे मिळत नाही, इथे पण पैसे मिळत नाही. जर समज असेल तर तो मनातून काढून टाका. ओके, तर कुणाला वाटत असेल, तुमच्या तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणं, तुमच्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडणं, हा एकच उदात्त येतो. रेकीने जे शिकवलं, माझ्या जीवनामध्ये जो बदल घडला, लक्षात घ्या, तोच बदल तुमच्याही जीवनामध्ये व्हावा. इतरांनी जो बदल, इतरांचं जीवन बदललंय, तोच अनुभव तुम्हाला यावा, हा एकच उदात्त हेतू आहे. लक्षात घ्या.
चुकीच्या मार्गाने जाणं, चुकीच्या गोष्टी, एक भीती घालून एक मेसेज जर तुम्हाला केला तर 10 दिवसाचा सेशन घेण्याची गरज नाही, मला गॅरंटी. पण मी तसा ट्रेनर नाहीये. चुकीच्या मार्गातून, चुकीच्या माध्यमातून, भीतीने अजिबात पुढे जाणार नाही. येस, येस. थँक्यू. ओके. तर उद्या लक्षात घ्या, उद्याच्या सेशनला पाण्याचा ग्लास घेऊन बसायचा आहे. ग्लास कोणता चालेल? ओके. ग्लास स्टीलचा जो घरामध्ये आहे, मी सुद्धा स्टीलचाच ग्लास घेऊन बसेल. ओके. परत म्हणताल सर तुमचा काचेचा क्रिस्टलचा होता, वेगळा होता म्हणून रिझल्ट आला, तांब्याचा होता, सोन्याचा होता, चांदीचा होता, बिलकुल नाही. ओके. तुमच्याकडे जो आहे तोच ग्लास मी घेऊन बसेल. तुम्ही सांगा कोणता घेऊन बसणार, तोच ग्लास मी घेऊन बसतो. स्टीलचा. ओके. रेकी लेवल 1 10 दिवसाचा सेशन आहे. मेसेज वाचा, थोडेसे मेसेज वाचा, मेसेजकडे लक्ष द्या. ओके. मेसेज वाचा. 10 दिवसाचा सेशन आहे. सगळ्यांच्या मेसेजला मी आन्सर करतोय, याचा अर्थ असा नाहीये. ओके. 10 दिवसाचा सेशन आहे. आज 4थ्या दिवसामध्ये आहोत. उद्या 5व्या दिवसाचा सेशन. उद्या व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन नाही, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि वॉटर चार्जिंग हा विषय आणि तुमच्या हिलिंगसाठी. ओके. थांबूया इथे. स्टीलचा ग्लास घेतला. ओके. स्टीलचाच ग्लास घ्यायचा आहे. मोनाली उंद्रे मॅडम, मी सुद्धा स्टीलचा. तुमच्या घरामध्ये जो ग्लास असेल तो घ्या, जो असेल तो घ्या. तुमचे विचार कसे बंद होतील, निगेटिव्ह विचार कसे बंद होतील, सॉरी, व्हिडिओ बंद ठेवून नाही होणार. सगळ्यात पहिली गोष्ट. ओके. थांबूया इथे. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला, याच ठिकाणी, याच ऊर्जांनी. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ही रेखी ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करेल, याच सदिच्छा. थँक्यू. धन्यवाद. मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे कोटी आभार. थँक्यू.